नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. कुंडीतली सगळी फुलं बघितली. सकाळी सकाळी ठरल्याप्रमाणे फिरायला निघाले. भाऊ समीर, श्रुती तसंच श्रुतीचे आईवडीलसुद्धा सोबत होते. अर्धा रस्ता फिरून झाल्यानंतर श्रुतीचे आईवडील घरी परतले. आम्ही तिघंजणं ट्रेलमध्ये लांबपर्यंत फिरायला गेलो. आतमध्ये जाऊन एका ठिकाणी बसलो. तिथे आम्हाला एका झाडाच्या फांदीवर आऊल बसलेला दिसला. तो आमच्याचकडे बघत होता. भावाने त्याचा व्हिडिओसुद्धा तयार केला. त्याला बघून सकाळी सकाळी छान वाटलं. नंतर लांबपर्यंत आम्ही ट्रेलमध्ये फिरून घरी परतलो. घरी आल्यानंतर सगळं आवरून आधी मनोभावे देवाची पूजा केली. त्यानंतर सगळेजण आम्ही तयार होऊन राधिकाकडे नाश्त्यासाठी निघालो. तिने गरम गरम सगळ्यांसाठी कांदा पोहे केलेले होते. सगळ्यांनी नाश्ता केला. घरी आलो. घरी सगळं आवरून आधी स्वयंपाकाला लागले. आंबे पाण्यात टाकले कारण आंब्याचा रस करायचा होता. जेवणासाठी शेवभाजी, भेंडीची भाजी, मसाले भात, कोथिंबीर वड्या, कांदा भजी, आमरस, पापड कुरडया असा सगळा मेनू होता. स्वयंपाकाची जी सगळी तयारी आहे ती सकाळीच करून ठेवली होती. मसाले भाताच्या भाज्या चिरून ठेवल्या होत्या, भेंडी चिरून ठेवली होती. त्यानंतर कोथिंबीर वड्या वाफवून त्या कट करून डब्यामध्ये ठेवल्या होत्या. शेवभाजीचं सगळं वाटण तयार करून ठेवलेलं होतं आणि मिरचीचा ठेचा, कैरीचं लोणचं आदल्याच दिवशी तयार करून ठेवलं होतं. सगळ्या भाज्यांना फोडणी दिली. त्यानंतर श्रुतीने एकीकडे भेंडीच्या भाजीला फोडणी दिली. राधिकाने पापड कुरड्या तळल्या आणि शांततेत बसून आधी मी आमरस तयार करून घेतला. श्रुतीने कोथिंबीर वड्या आणि भजे तळले. त्यानंतर देवाला आधी नैवेद्याचं ताट वाढलं. आईंनी देवाला नैवेद्य दाखवला. सगळ्यांची ताटं वाढली. छान सगळा स्वयंपाक करून वाढायला खूप छान वाटतं. सगळी मुलं जेवायला बसली, मोठी माणसं जेवायला बसली. आम्ही तिघींनी सगळ्यांना जेवायला वाढलं. सगळ्यांना आमरसाचा आग्रह केला. सगळेजणं जमले की खरंच खूप छान वाटतं, समाधान वाटतं. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर आम्ही तिघीजणी जेवायला बसलो. आमची जेवणं झाली. आईंनी आणि काकूंनी मिळून सगळ्यांसाठी पानांचे विडे तयार करून ठेवले होते. सगळ्यांनी पानं खाल्ली आणि थोडा वेळ आराम केला. त्यानंतर सगळ्यांना हिंदू सोसायटीचं मंदिर दाखवण्यासाठी आम्ही सगळेजणं आवरून संध्याकाळी मंदिरात निघालो. तिथे गेल्यानंतर तिथे आरतीला सुरुवात झाली. आरती केली तिकडे. त्यानंतर तिकडे हनुमान चालीसाचा पाठ होता. तिकडे सगळ्यांनी हनुमान चालीसा म्हटली, प्रसाद घेतला आणि घरी परतलो. रात्रीसाठी मुलांसाठी पाणीपुरी तयार करायची होती. त्याची सगळी तयारी मंदिरात जायच्या आधीच करून ठेवलेली होती. त्यामुळे सोपं गेलं. आल्यानंतर मुलांनी पाणीपुरी खाल्ली आणि सगळ्यांनी आम्ही रात्री जेवणं केली. धन्यवाद.